गाईज आता गुड मॉर्निंग. आताशीच उठलो आम्ही. आधी झोपल्याच्या डोल्यावर झोप गेली नाही काही. रात्री 5ला झोपल्यान शेटलो का ना. आता लगेच उठले. शुभमला जायचा उठले नाही तर मी आंघोळ बिंगोळ करून रेडी झालो तरी यांचा आता पत्ता पण कसला पक्का राडा केला. रात्री ज्या मस्ती होती बघ कोवले हरकं की खेळतो. आता त्याला घरी काम आहे सोडण्याचं शुभमला. मला की इथं नाश्त्याची तयारी करते यांची. ते तसं उड्या बिड्या मारतील मग आपण दुपारचं जेवण करू. आंघोळ करतील सगळं मजा करतील मग आम्ही निघू घरी. त्याला नंतर दुसरं आता थोड्या वेळेला माहीत पडेल तुम्हाला. हे बघा याला आता जायचं. मी आता गाड्या उलट्या हे बघ पसारा बघा आमचा. मी आलो पाऊस ना आम्ही अंग धवलो. अंग धवल्या ना आवडी मजा आली. 12 वाजले तरी जेवण आता पत नाही. हे आज पाणी पिऊन झोपणार. हे पाणी पिऊन झोपणार. अरे मी काय बोलू का माझं भाषा पटली ती जबल. आम्ही आताशी राईस घालायला पाणी तापवायला घेतले. जिरा विरा टाकले. जिरा राईस म्हणतो. हे ते यज्ञेश कांदे कापायला मदत करतो ना आणि आवा तिकडे राईस होतो. बाकीच्यांचं काही लक्षच नाही. बाकीची आंघोळ करतात त्यांना म्हणजे दुपारच्या जेवायचंच नाही. रात्री बाई फुल मजा केली. म्हणजे 5ला झोपलो सगळी. 5ला आम्ही 3लाच भूल झालो तरी आम्ही 5ला झोपलो. आम्ही झोपली होती एवढी म्हणजे मस्ती केली. फुल राडा केला रातभर. कोण जेवला तर कोण जेवला पण नाही. 4 भाकरी सुद्धा संपलेला आम्हाला 7 जणांना. पुरी वाट लावली आम्ही. म्हणजे 5-6 महिन्याची बाकी करून टाकली आम्ही एखादी मजा. आता आम्ही 4-5 महिन्यानंतर फार्म हाऊसला प्लॅन करू कारण आता पोरांच्या परीक्षा वगैरे आल्या ते ऐकत नव्हतं म्हणून चला बरं. हाय गाईज तर आता विशालना बनवतो आम्हाला प्लास्टिक बनवायला. काय त्यांचं सांगितलं बघा. आमचा आवा आवा भाई काय बोलशील तू. काय त्याची बॉडी जाम बनली. काही तिकडे वातावरण पण भारी आहे. काही तुम्ही बघू शकता इकडे. हॅलो गाईस तर आता विशाल नाना का बनवतो. विशाल नाना तू आता विशाल नाना आता तू का बनवतो. आणि आपण केला का होता ते बनवलेलं बघ. ड्रम पीस कुठे हे बनवलं माझे का सुट्टी ड्रम पीस आणि ओला लावले आता बनवतो विशाल नाना. कावर आणले बघा. तिकडे तर आम्ही आता जाऊ जेवून झालो. ते कांदा लिंबू कामच 25. पिक्चर बघायला जायचा म्हणून काय बोलशील आता तू इथं आलेस म्हणून. मी काही नाही बोलणार. जाऊ दे तू आयटम करून गेले म्हणून तू प्रतिवेळेस गप हाँ हो गए. अच्छा आपको हो गए. हाँ मी कधी येणार या करतो ये निघतच पाण्याचे. गाईज बघा आमचा लास्ट आयटम बकरीचा डेट आणला होता आम्ही. तो राहिला तो झाला बघा. वास बीस एकदम भारी येतं. तो झाला का आम्ही जेवायला बसू. सोहम आणि संकेत गेले काही सामान आणायला आणि शुभम कामावरून आले. ते मामाचे ते काही पैसे द्यायचे होते. तर आम्ही जेवण करू मस्त थोडं एन्जॉय करू मग वापस आंघोळ करायला जाऊ. मग संकेत 4-5 वाजता निघू आम्ही. 4 वाजता कसं आम्हाला तो हां मग आम्हाला 7:30चा शो बघायला जायचं नाही. आम्हाला कांतारा पिक्चर आली मग तिथे आम्ही मूवी बघू मस्त. आज मित्र पण माझे दुसरे शाळेतले आले जमले ते सर्व. आम्ही मूवी बघू आणि येऊ मस्त.
तर बाकी दिवस मला वेळच नाही म्हणून आजचा सगळं प्रोग्राम चालू केले आम्ही. मग आम्ही जेवणाचं काम चालू केलं आहे. यज्ञेश भाई तिथे वाराला बी लागले. आम्ही इथे शिट्ट्या वाजवतो ना वाजव ड्रमस्टिक आणल्या. ए मला 2 पण ड्रमस्टिक बाई घे ना 2 मला पण ड्रमस्टिक घेतला ना हवा भाई मस्त बघा मला 2 पण बाबा. ते दुबईला जायला लागेल रे. बर दुबईला पहिले न्यावाली जरा नाकाना काप त्याला. गोव्याला जाऊ गोव्याला. हा चल संकेत भाई का नाराज दिसतं घरी थकलं वाटतं. गाईज बघा किती मजा झाली आमची. जेवण केलं आम्ही ए कॅमेरा नको ना उरू. जेवण केलं आम्ही आता जी मस्त बॉल निघले. आता मजा करू पक्की धमाल. वाट लावून ठेवू पुरी. ही जीत पाहिजे जाम दाखवू जीत. ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड. हे जीत डान्स दाखव तुम्ही डान्स करून. हे पाण्यात शैली मासा डान्स करून. हा हो बघा यो माझी इवरी बघा इवरी बघा. ओ बाबा जे जोरान. भांडण करू मोबाईलवर. काही बघा ना काम धंदा नाही. स्विमिंग मध्ये खुर्च्या चालू नाही. या तिघांना काम धंदा नाही. याला तर काही काम धंदाच नाही. प्रतिमेशला स्विमिंग मध्ये कुणी नेलं ग नाही. यो तर संकेत तर एकदम डेंजर माणूस आहे. हो मम्मीने विसरला तुमच्या. ए शिवाय द्याव ना करे तू पाय बी. ए इकडे गेलं पाणी उडतंय. प्रत्येक गाडव ना. आता आम्ही निघतो मित्रांनो. जरा डोलं पण लाल झाले पाण्यात बुऱ्या मारून जरा झोपतो. जरा झोपल्यानंतर निघू. कसं मग एकदम फ्रेश व्हावं. रातभर जागल्या हो. ही 5 वाजता झोपल्याने भुताबाग होती. 5 वाजेपर्यंत झोपले आम्ही. चला रे निघा. गाईज
आताशी आम्ही पोहून निघलो, कारण पोहून ना डोलं आमचं लाल झालं बघा. मग कसा थोडा आता आराम करू आम्ही, मग निघू. कसं यांची परवा परीक्षा ना, आम्ही इथं प्लॅन केली इथं फार्म हाऊसचा. जर अभ्यास गेला मग खड्ड्यात, कारण अर्धे जास्त लोक ही आईवडिलांना माझं नाव सांगून आले, विशाल नानाच्या बरोबर चालले. नापास झाले तरी माझाच बीज फाटणार, म्हणजे अभ्यास यांना टेन्शनच नाही. हां, मग आता आम्ही 3-4 महिन्यानंतर प्लॅन करू, कारण यांची परीक्षा झाल्यानंतर. हां, बोंबील चोर. हे बोंबील चोर बोलते, बोंबील चोर. तो शुभम बोलतोय. शुभम तुला बोलतो बोंबील चोर. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालो, आमचा टाईम संपला. आता आम्ही तयारी करायला घेतली, जे ज्याने सामान काय असेल तो निघाला. आता आम्ही नेक्स्ट कधी 3-4 महिन्यानंतर जाऊ फार्म हाऊसला, तेव्हा व्हिडिओ टाकू, तेव्हा फुल एन्जॉय करू याच्यापेक्षा जास्त. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो.